कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजे CHO समुदाय आरोग्य अधिकारी एक्झाम 25 ऑगस्ट 2026 ला कंडक्ट करण्यात येणार आहे। प्रत्येक ऍस्पिरंट पर्यंत ही इन्फॉर्मेशन गेलीच आहे आणि नक्कीच तुम्ही अभ्यासाला देखील लागलेले आहे। मित्रांनो, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणजे CHO एक्झाम कशा प्रकारे कंडक्ट केली जाते आणि कशा प्रकारे तुम्ही टिल द जॉईनिंग पर्यंत हा प्रवास गाठला पाहिजे, आज आपण त्यावर थोडक्यात चर्चा करणार आहोत। मी स्वतः कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून एक्झाम पूर्ण दिलेली आहे आणि मी त्यामध्ये पास देखील झालेलो आहे आणि टिल द प्रॅक्टिकल एक्झाम पर्यंत मी हा प्रवास गाठलेला होता। तर मित्रांनो, आज आपण थोडक्यात चर्चा करूया की कशा प्रकारे CHO एक्झाम ही कंडक्ट केली जाते। तर सर्वप्रथम आपली MCQ एक्झाम होते। MCQ एक्झाम मध्ये तुम्हाला टोटल 50 क्वेश्चन्स दिले जातात, त्यामध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसते आणि सोबतच तुम्हाला 50 ची 50 क्वेश्चन हे अटेम्प्ट करणे गरजेचे आहे। त्यानंतर तुमची एक सिलेक्शन लिस्ट लागते। सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला समजून जाते की तुम्ही त्यामध्ये किती क्रायटेरिया बसतो आणि तुम्हाला ट्रेनिंगसाठी जे 6 मंथ ट्रेनिंग असते त्यासाठी तुम्हाला सिलेक्शन सिव्हिल हॉस्पिटल कुठले पाहिजे आहे ॲज अ ट्रेनिंगसाठी, तर ते तुमच्या मार्क्सवर डिपेंड असते। जर तुम्हाला चांगले मार्क्स असेल तर तुम्हाला तुमचे चॉईस सिव्हिल हॉस्पिटल हे ट्रेनिंगसाठी मिळवण्यात येते। त्यानंतर तुमची 6 मंथ ट्रेनिंग तिथे कंप्लीट होते। त्यासोबतच तुमचे साइड बाय साइड लेक्चर देखील कंडक्ट केले जातात आणि ते लेक्चर याच्यासाठी असतात कारण की तुम्हाला 6 मंथ नंतर एक्झिट एक्झाम ही दिली जाते। मित्रांनो, MPSC सारखीच ही देखील एक्झाम स्टेप बाय स्टेप कंडक्ट करण्यात येत असते। त्या ट्रेनिंग पिरियड मध्ये तुम्हाला एक्झिट एक्झाम साठी प्रिपरेशन देखील करून घेण्यात येते। त्यासोबतच तुम्हाला अटेंडन्स देखील तितकेच गरजेचे आहे आणि तुम्हाला पर मंथ 6 मंथ पर्यंत पर मंथ तुम्हाला 10,000 रुपीज एवढा स्टायपेंड हा दिला जातो। सोबतच हा पूर्ण प्रवास 6 महिन्याचा संपल्यानंतर तुम्ही एक्झिट एक्झाम साठी प्रिपरेशन करण्यासाठी थोडा तुम्हाला टाइम दिला जातो। एक्झिट एक्झाम ही थोडीशी टफ असते, त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन ही चांगलेच केलं पाहिजे कारण की त्यामध्ये थिअरी प्लस MCQ दोन्ही देखील क्वेश्चन इन्क्लुडेड असतात। एक्झिट एक्झामचे सर्व क्वेश्चन पेपर आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्की शेअर करेल। आणि सोबतच मित्रांनो, ती एक्झिट एक्झाम झाल्यानंतर तुमची प्रॅक्टिकल एक्झाम साठी देखील एक डेट दिली जाते। प्रॅक्टिकल एक्झाम देखील खूप इम्पॉर्टंट असते। प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये तुमचे सर्व हायर अथॉरिटी डॉक्टर्स वगैरे असतात आणि ते तुमचा व्हायवा घेण्यासाठी देखील प्रिपेअर राहतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे MCQ पेपर पासून तर व्हायवा पर्यंत म्हणजे प्रॅक्टिकल पेपर पर्यंतचा हा प्रवास तुम्हाला पूर्ण CHO ॲज अ CHO वर्क करण्यासाठी गाठावा लागतो। अजून तुम्हाला जर मित्रांनो काही डाऊट असेल तर नक्कीच मला कमेंट मध्ये विचारा। नेक्स्ट व्हिडिओ आपला राहणार आहे की CHO एक्झाम साठी सिलेबस कसा रीड केला पाहिजे आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे CHO कम्युनिटी हेल्थ लेवलला कसे वर्क करतात त्यावरही थोडक्यात आपण डिस्कस करणार आहेत। जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच फॉलो करा, शेअर करा आणि नक्कीच आपल्या प्रत्येक त्या ऍस्पिरंट पर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।